हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचं जे मॅथमॅटिक्स आहे त्याची आजपासून आपण सुरुवात करत आहोत. बऱ्याच जणांचे मला कमेंट्स आले की मॅथमॅटिक्ससुद्धा शिकवायला सुरुवात करा. तर आजपासून आपण मॅथमॅटिक्स जे आहे त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड होतील. आणि त्यातलाच आज फर्स्ट चॅप्टर आपला बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री, म्हणजेच जिओमेट्रीमधले काही बेसिक कन्सेप्ट आहेत, तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. बघा, आपल्याला इथे काय सांगितलं आहे, बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री. ठीक आहे, म्हणजे जिओमेट्रीमधले भूमितीमधले काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत, तर ते तुम्हाला आज 6वीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये पाहायला मिळणार आहे. लेट्स डिस्कस. काही गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करूया. कंप्लीट द रंगोली, देन हॅव अ क्लास डिस्कशन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता रांगोळी जी आहे ती पूर्ण करून नंतर काही प्रश्न तुम्हाला विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला डिस्कशन करून चर्चा करून सोडवायचे आहेत. बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, व्हॉट काइंड ऑफ सरफेस डू यू नीड फॉर मेकिंग अ रंगोली. म्हणजे रांगोळी तयार करण्यासाठी किंवा रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारचा सरफेस, पृष्ठभाग हा कशा प्रकारचा लागतो. ठीक आहे, तर तो ऑफकोर्स सपाट हवा. देन सेकंड थिंग, दुसरा प्रश्न आपल्याला विचारला आहे, हाऊ डू यू स्टार्ट मेकिंग अ रंगोली. म्हणजे रांगोळी तुम्ही कशा प्रकारे स्टार्ट करता. ओके. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट डिड यू डू इन ऑर्डर टू कम्प्लीट द रंगोली. म्हणजे रांगोळी पूर्ण करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे ती पूर्ण करता असं त्यांनी विचारले. नेम द डिफरंट शेप्स यू सी इन द रंगोली. आणि रांगोळीमध्ये वेगवेगळे शेप्स जे आहेत ते कोणते आहेत, तर ते तुम्हाला त्यांनी विचारलेले आहेत. त्याच्यानंतर वुड इट बी पॉसिबल टू मेक अ रंगोली ऑन अ स्कूटर और ॲन एलिफंट्स बॅक. स्कूटरवर एखाद्या रांगोळी काढणं पॉसिबल आहे का, तर नाही. किंवा हत्तीच्या बॅकवर म्हणजे एलिफंट्स बॅकवर काढणं पॉसिबल आहे का, हत्तीच्या पाठीवर, तर नाही. राईट. यू हॅव टू, आपल्याला सरफेस प्लेन जागा हवी रांगोळी काढण्यासाठी, बरोबर. त्याच्यानंतर 6th क्वेश्चन विचारला आहे, व्हॅन मेकिंग अ रंगोली ऑन पेपर व्हॉट डू यू यूज टू मेक द डॉट्स. म्हणजे पेपरावर ज्यावेळेस तुम्ही रांगोळी काढता तर त्यावेळेस तुम्ही डॉट्स जे आहेत ते काढण्यासाठी कशाचा वापर करता. ओके. तर आपण जेव्हा पेपरावर रांगोळी काढतो त्यावेळेस आपण डॉट्स कशाने काढतो, तर ज्या पेन्सिलने जर आपण काढत असू, चित्र जर काढत असू, तर ऑफकोर्स डॉट्स काढण्यासाठी आपण त्याचाच वापर करू. पण ज्यावेळेस आपण सपाट पृष्ठभागावर काढतो त्यावेळेस डॉट्ससुद्धा आपण रांगोळीचेच काढतो की नाही. आणि डॉट्सचा पेपर, डॉट पेपरसुद्धा मिळतो, माहीत असेल सगळ्यांना, राईट. तर त्याचा वापर करून सुद्धा आपण ते डॉट्स जे आहेत ते काढू शकतो, बरोबर. कारण जे डॉट्स आहेत त्या डॉट्समधलं अंतर जे आहे ते सिमिलर असलं पाहिजे, ही फर्स्ट कंडिशन आहे, राईट. तर या सगळ्या गोष्टी पाहता रांगोळी काढण्यासाठी डॉट पेपर जो आहे तो आपण यूज करतो, बरोबर. त्याच्यानंतर खाली बघा आपल्याला काय दिलं आहे, नाव लेट्स लर्न. आता याच्यात आपला फर्स्ट पॉईंट काय आहे, पहिला टर्म काय आहे, पहिला कन्सेप्ट काय आहे, तर पॉईंट्स. ओके. बघा इथे काय सांगितलं आहे, अ पॉईंट इज शोन बाय अ टायनी डॉट. पॉईंट्स कसं शो होतं, पॉईंट्स कशाने दर्शवतात, तर एक टायनी डॉट, एक छोटासा डॉट असतो. जसं इथे आपल्याला बॉक्समध्ये दाखवले बघा, पी आहे, देन ए आहे आणि टी आहे, राईट. सो अशा प्रकारे पॉईंट हा प्रॉपर एक डॉट असतो, राईट. त्याच्यानंतर वी कॅन यूज अ पेन ऑर अ शार्प पेन्सिल टू मेक अ डॉट. आपण पेन किंवा शार्प पेन्सिलचा वापर करतो डॉट काढण्यासाठी. द डॉट्स इन द रंगोली आर द सिम्बॉल फॉर पॉईंट्स. आणि हे डॉट्स जे असतात ते काय असतात, ते सिम्बॉल असतात, सिम्बॉल पॉईंट्स असतात रांगोळी काढण्यासाठी. त्याच्या आधारे आपण ते चित्र जे आहे ते रेखाटतो, बरोबर. देन अ पॉईंट कॅन बी गिवन अ नेम. Capital letters of the alphabet are used to name a point. The points P, A and T are shown in the figure alongside. आता हे पॉईंट्स दर्शवण्यासाठी कॅपिटल लेटर्समधले जे अल्फाबेट आहेत त्यांचा वापर करतात.
ओके. आणि त्या आता इथे आपल्याला बाजूच्या बॉक्समध्ये दिसतंय PA आणि T अशा प्रकारे या पॉईंट्सना नावं दिलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. बरोबर. तर हे झाले पॉईंट्स. ठीक आहे. पॉईंट्स कळालं. पॉईंट्स म्हणजे काय, तर अ सिम्पल टायनी डॉट. ओके. छोटा, टायनी म्हणजे छोटा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आपला कन्सेप्ट आहे बघा, लाईन सेगमेंट अँड लाईन्स. ओके. आता इथे बघा, तुम्हाला या इमेजमध्ये दिसत असेल A आहे आणि B आहे, राईट. A आणि B. आता A आणि B काय आहेत, तर हे पॉईंट्स आहेत. तुम्ही जर या प्रॉपर लाईनकडे लक्ष दिलं तर हे 2 पॉईंट्स आहेत आणि या 2 पॉईंट्सना जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो इथे केला गेलेला आहे. ठीक आहे. तर हे आहे आपलं लाईन सेगमेंट. याला आपण म्हणतो लाईन सेगमेंट. जेव्हा 2 बिंदू हे जोडले जातात तेव्हा त्याला म्हणतात लाईन सेगमेंट. ठीक आहे. तर आपला पुढचा कन्सेप्ट तोच आहे, लाईन सेगमेंट अँड लाईन्स. ओके. बघा, टेक 2 पॉईंट्स A and B ऑन अ शीट ऑफ पेपर अँड जॉईन दॅम युजिंग अ रुलर. म्हणजे A आणि B हे 2 पॉईंट्स घ्या एका पेपर शीटवर आणि तुमच्या रुलरच्या साहाय्याने, पट्टीच्या साहाय्याने ते जोडायचे आहेत. वी गेट अ स्ट्रेट लाईन AB. आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळाली, सरळ लाईन मिळाली. कॅन वी एक्सटेंड दिस लाईन फर्दर अलॉंग द साईड ऑफ पॉईंट B ऑन द साईड ऑफ पॉईंट A? हाऊ फार कॅन वी एक्सटेंड इट? आता त्यांनी विचारलं आहे की A आणि B ची जी ही लाईन आहे ती आपण एक्सटेंड करू शकतो का. म्हणजे इथे खालच्या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल ती एक्सटेंड केली आहे, ती वाढवलेली आहे. एक तर B पॉईंटला वाढवले, A पॉईंटला वाढवले, राईट. तर त्यांनी हेच विचारलं की आपण ती एक्सटेंड करू शकतो का. तर येस, आपण ती एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे. नंतर बघा, वी कॅन एक्सटेंड द लाईन इन बोथ डायरेक्शन टिल द एजेस ऑफ द पेपर. जो पेपर आपला जिथपर्यंत आहे, जेवढी पेपराचं जेवढं रुंदी आहे त्याप्रमाणे आपण ती लाईन जी आहे ती एक्सटेंड करू शकतो. ओके. इफ द पेपर इज व्हेरी बिग द लाईन कॅन बी व्हेरी लॉंग टू. पेपर जर तुमचा मोठा असेल तर ऑफकोर्स ती जी लाईन आहे ती सुद्धा तुमची मोठीच असणार आहे, राईट. त्याच्यानंतर हाऊ लॉंग वूड द लाईन बी ऑन अ प्लेईंग फील्ड. म्हणजे प्लेईंग फील्ड जे मैदान असतं तिथे कशा प्रकारे लाईन मोठ्या असतात तर ते त्यांनी विचारले. आता बघा, या पेजवर आपल्याला हेच टर्म्स माहीत करून घ्यायचे आहेत की पॉईंट्स म्हणजेच काय, अ स्मॉल टायनी डॉट. ओके. देन सेकंड पॉईंट, लाईन सेगमेंट. तर लाईन सेगमेंट म्हणजे काय, तर जेव्हा 2 पॉईंट्स जे आहेत ते जोडले जातात तेव्हा तिथे लाईन सेगमेंट होतं आणि एक्सटेंड जेव्हा होते त्या पॉईंटला सोडून पुढच्या बाजूला जेव्हा लाईन्स एक्सटेंड होते तर ती लाईन झाली. ठीक आहे. हे तुम्हाला टर्म्स कळाले. देन मूव्ह टू नेक्स्ट. आपण पुढच्या पेजवर बघूया. आता तुम्हाला या पेजवर दिसेल बघा काय सांगितलं आहे. होप तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो विजिबल होत असेल. ओके. लेट्स इमॅजिन दॅट वी कॅन एक्सटेंड दिस लाईन फॉर एव्हर विदाउट एनी लिमिट्स ऑन बोथ साईड. आता इमॅजिन करा की तुम्ही ही जी लाईन आहे ती एक्सटेंड केले विदाउट एनी लिमिट्स. म्हणजे कोणतीही लिमिट नाही आहे तुम्हाला ही लाईन एक्सटेंड की बाबा इथपर्यंत नेली पाहिजे किंवा आणखीन जास्त नेली पाहिजे, असं कोणतंही लिमिट नाही आहे. ठीक आहे. टू शो दिस एक्सटेंडेड लाईन ऑन पेपर वी यूज ॲरोहेड्स ॲट बोथ एंड ऑफ दी लाईन. आणि ही लाईन जी आहे एक्सटेंड झालेली लाईन म्हणजे वाढवलेली लाईन. ओके. जसं इथे बघा ही वाढवलेली लाईन आहे. तर ही लाईन दर्शवण्यासाठी हे जे 2 तुम्हाला ॲरो दिसत आहेत ना, तर हे इथे त्यांनी काढलेले आहेत. ठीक आहे. इन मॅथमॅटिक्स व्हेन वी से लाईन वी मीन स्ट्रेट लाईन. मॅथ्समध्ये जेव्हा आपण लाईन असं म्हणतो तर ती लाईन म्हणजे कोणती असते, तर एक स्ट्रेट लाईन, एक सरळ रेषा. ठीक आहे. यालाच आपण लाईन असं म्हणतो. Then the first line that we drew was only from point A to point B. पहिली जी लाईन होती म्हणजे जसं आपण मागच्या पेजवर पाहिलं होतं लाईन सेगमेंट. ठीक आहे. तर ती लाईन आपण कुठून काढली होती, तर पॉईंट A पासून ते पॉईंट B पर्यंत काढली होती, राईट. इट वॉज अ पीस ऑर अ सेगमेंट ऑफ लॉंगर लाईन. आणि यात हा पार्ट कोणता आहे, A टू B पर्यंत, A पॉईंट टू B पॉईंटपर्यंत सेगमेंट. ओके. याला आपण सेगमेंट असं म्हणतो. Then a line
सेगमेंट हॅज 2 पॉईंट्स शोईंग इट्स लिमिट. आणि या लाईन सेगमेंटला 2 पॉईंट आहेत, जे वाढवलेली लाईन आहे ना ती. ठीक आहे, त्याला काय म्हणतो, दे आर कॉल्ड एंड पॉईंट्स. यांना आपण एंड पॉईंट्स असं म्हणतो. हे जे एरो दिसत आहेत तुम्हाला, यांना आपण एंड पॉईंट्स असं म्हणतो. देन वी राईट लाईन सेगमेंट ए बी ॲज ए बी इन शॉर्ट. आपण सेगमेंट हा जो वर्ड आहे हा शॉर्टमध्ये लिहितो. शॉर्टमध्ये कसा लिहितो तर SEG, दॅट इज सेग. ओके, सेग ए बी असं आपण लिहितो. त्याच्यानंतर ए अँड बी आर इट्स एंड पॉईंट. ए आणि बी काय आहेत, त्याचे एंड पॉईंट्स आहेत. ओके, a line is named using a small letter or by using any 2 points on the line. ठीक आहे, म्हणजे लाईन जी आहे ती कशी दर्शवतात तर एखाद्या अक्षर जे आहे ते लिहून तुम्ही ते दर्शवू शकता. स्मॉल लेटर असेल किंवा ते बिग लेटर असेल. ओके, कॅपिटल लेटर असेल. देन लाईन L has been shown alongside its name can also be written as line PQ or line QP. आता ही जी लाईन आहे, ओके, वाढलेली लाईन किंवा लाईन सेगमेंटच्या नंतरची वाढलेली जी लाईन आहे तिला आपण L, लाईनसाठी आपण सिम्बॉल कोणतं वापरतो, स्मॉल लेटरमध्ये L. ठीक आहे, जसं इथे दिलं आहे बघा लाईन PQ किंवा आपण लाईन QP असंही म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म बघा, रेज. ओके, आता रेज म्हणजे सनरेजसुद्धा आहेत, राईट. तर इथे बघा आपल्याला पिक्चरमध्ये सनसुद्धा दाखवला आहे, सूर्यसुद्धा दाखवला आहे आणि टॉर्च जे आहे त्या टॉर्चची किरणं जी आहेत, रेज आहेत, ते आपल्याला दाखवलं आहे. ठीक आहे, बघा काय सांगितलं आहे, लुक ॲट द पिक्चर्स, व्हॉट डू यू सी. पिक्चर्स बघा तुम्हाला इथे काय दिसतंय तर रेज स्टार्टिंग फ्रॉम द सन गो फॉरवर्ड इन ऑल डायरेक्शन. सूर्य जो आहे त्या सूर्यापासून जी किरणं बाहेर पडत आहेत ती सगळीकडे पसरली जात आहेत, बरोबर. अँड द लाईट रेज फ्रॉम द टॉर्च ऑल्सो स्टार्ट फ्रॉम अ पॉईंट अँड गो फॉरवर्ड कंटिन्युअसली इन वन डायरेक्शन. त्याचप्रमाणे टॉर्चमधून जो काही प्रकाश बाहेर पडतोय, जो काही उजेड बाहेर पडतोय तो एकाच डायरेक्शनला बघा जातोय, राईट. असं का होतं आहे तर जो टॉर्च आहे आपला त्याच्या या बाजूला जर बघाल तर हा भाग जो आहे तो ब्लॅकआउट आहे, म्हणजे हा भाग पूर्णपणे कवर केलेला आहे, राईट. आणि त्याच्यामुळे हा जो प्रकाश आहे, हा जो उजेड आहे तो डायरेक्ट वन डायरेक्शनमध्ये जातोय, सरळ रेषेत जातोय, बरोबर. पण सूर्याच्या बाबतीत ते होत नाही. सूर्याची किरणं जी आहेत ती सगळीकडे समान पसरलेली आहेत, कारण सूर्याने कोणतीही बाजू आपली झाकलेली नाही आहे, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, a ray is a part of a line. It starts at one point and goes forward continuously in the same direction. Rays काय आहे तर ray is a part of line. एका रेषेचाच हा भाग आहे. And it starts at one point and goes forward continuously in same direction. हा एका पॉईंटला स्टार्ट होतो and goes forward in same direction. Okay, and continuously goes forward in same direction. The starting point of ray is called its origin. जिथून या रेची सुरुवात होते, स्टार्टिंग पॉईंट, त्याला काय म्हणतात, ओरिजिन. देन हिअर पी इज द ओरिजिन. आता इथे जर तुम्ही या रेषेत जर म्हणाल तर पी जे आहे ते काय आहे, ओरिजिन आहे, जिथून जो प्रकाश आहे तो वन डायरेक्शनमध्ये जातोय. ओके, जो प्रकाश आहे तो वन डायरेक्शनमध्ये जातोय. देन एन ॲरो हेड इज ड्रॉन टू शो दॅट द रे इज इन्फिनाईट इन द डायरेक्शन ऑफ क्यू. आता जो ॲरो आहे, हा जो ॲरो आहे, हा ॲरो काय दर्शवतोय की हे पी कडून जो काही प्रकाश आहे, जी काही किरणं आहेत ती पडत आहेत ती या डायरेक्शनने जातात, हा ॲरो दर्शवतोय आपल्याला. ओके, अँड द फिगर कॅन बी रीड ॲज रे पी क्यू. आणि या फिगरला काय म्हणतात, रे पी क्यू. ओके, हा क्यू डायरेक्शनने जातोय, किरणं जी आहेत ती क्यू डायरेक्शनने जातात आहे की, म्हणून रे पी क्यू. ओके, त्याच्यानंतर बघा, द रे पी क्यू इज नॉट रीड ॲज रे क्यू पी. आता याच्यात आणखीन एक त्यांनी एरर दिला आहे की तुम्ही जेव्हा आपली किरणं जी आहेत किंवा प्रकाश जो आहे, रेज जे आहेत त्या वन डायरेक्शनने पडत आहेत, राईट. त्याच्यामुळे आपण याला त्याच दिशेने, त्याच डायरेक्शनने वाचू शकतो. जसं इथे बघा पी क्यू असं दिलं आहे, म्हणून हे पी क्यूच येणार, हे क्यू पी नाही येणार. ठीक आहे, कारण ह्याला या बाजूला तुमच्या एंड नाही आहे, याचा एंड हा वन डायरेक्शनने. ठीक आहे, एकाच बाजूने ही किरणं पडत आहेत, त्याच्यामुळे हा पी क्यू आहे, हा क्यू पी नाही होणार, उलट नाही जाणार. ओके,
त्याच्यानंतर बघा त्यांनी काय सांगितलं आहे. आता त्यांनी इथे ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलं आहे. ट्राय धिस. ओके. ड्रॉ अ पॉईंट ऑन द ब्लॅकबोर्ड. एव्हरी स्टुडंट नाव ड्रॉज अ लाईन दॅट पासेस थ्रू दॅट पॉईंट. आता त्यांनी पहिली ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितली आहे. एका ब्लॅकबोर्डवर तुम्हाला पॉईंट्स जे आहेत ते ड्रॉ करायचे आहेत. एक पॉईंट ड्रॉ करायचं आहे. ओके. अ पॉईंट सांगितलं म्हणजे एकच पॉईंट. जसं इथे बघा ब्लॅकबोर्डवर इथे तुम्हाला कृती दाखवले. एक पॉईंट तुम्हाला इथे ब्लॅकबोर्डवर काढून दाखवलं आहे. देन एव्हरी स्टुडंट नाव ड्रॉ अ लाईन दॅट पासेस थ्रू दॅट पॉईंट. आता प्रत्येक स्टुडंटने या पॉईंटमधून एक एक लाईन जी आहे ती ड्रॉ करायची आहे, जशी इथे इमेजमध्ये तुम्हाला दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर विचारले हाऊ मेनी सच लाईन्स कॅन बी ड्रॉन. अशा तुम्ही किती लाईन्स काढू शकता एका पॉईंटने. ऑफकोर्स बऱ्याच लाईन येतील काढता, राईट. सेकंड ॲक्टिव्हिटी, ड्रॉ अ पॉईंट ऑन अ पेपर अँड यूज युअर रुलर टू ड्रॉ लाईन्स दॅट पास थ्रू इट. हाऊ मेनी सच लाईन्स कॅन यू ड्रॉ. आता त्यांनी सांगितले की तुम्ही रुलरच्या साहाय्याने, तुमच्या पट्टीच्या साहाय्याने ती लाईन ड्रॉ करा जी त्या पॉईंटमधून पास होईल अशी. ओके. अशा किती लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता ते तुम्हाला सांगितले. तर बघा अशा आपण इन्फिनाईट नंबर्स ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉईंट. खाली आपल्याला दिलं आहे ॲन इन्फिनाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉईंट. म्हणजे एका पॉईंटमधून आपण अशा भरपूर असंख्य अशा लाईन्स ज्या आहेत त्या ड्रॉ करू शकतो. ओके. इन्फिनाईट नंबर म्हणजे असा नंबर जो आपण सांगू शकत नाही, ज्याची आपल्याला निश्चिती नसते, जो आपण कन्फर्म सांगू शकत नाही, असा नंबर इन्फिनाईट नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वेन टू ऑर मोर लाईन्स पास थ्रू द सेम पॉईंट दे आर कॉल्ड कॉन्करंट. जेव्हा दोन किंवा जास्त लाईन या एकाच पॉईंटमधून पास होतात, जसं इथे होतं आहे, जेव्हा दोन किंवा अनेक लाईन ह्या एकाच पॉईंटमधून पास होत आहेत तेव्हा त्याला काय म्हणतात, कॉन्करंट. ओके. कॉन्करंट असं म्हणतात, कॉन्करंट लाईन्स. अँड द कॉमन पॉईंट थ्रू विच दे पास इज कॉल्ड देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आणि ज्या पॉईंटमधनं ते पास होतात म्हणजे जो डॉट आहे आपला हा, त्याला काय म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ओके. त्याच्यानंतर बघा इन द फिगर अलॉंग साईड विच इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स नेम इट. आता या फिगरमध्ये तुम्हाला कोणतं पॉईंट आहे पॉईंट ऑफ कॉन्करन्स ते तुम्हाला लिहायचे. तर पॉईंट आहे पी, राईट. इथे तुम्हाला दिसतंय पी हे नाव दिलेलं आहे त्यांनी. ओके. सो पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज पी. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पेजवर बघूया आपण काय दिलं आहे आपल्याला इथे. इथे बघा काय सांगितलं आहे, कॅन यू टेल देर आर 9 पॉईंट्स इन दिस फिगर, नेम देम. आता या फिगरमध्ये तुम्हाला 9 पॉईंट्स दिसत आहेत, 9 आपल्याला पॉईंट दिलेले आहेत, तर त्यांनी या पॉईंट्सना नावं द्यायला सांगितलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ यू चूज एनी 2 पॉईंट्स हाऊ मेनी लाईन्स कॅन पास थ्रू द पेअर. म्हणजे यातल्या जर तुम्ही 2 पॉईंट्स तरी चूज केले तरी किती लाईन्स पास होतील, किती पेअर तयार होतील, किती जोड्या तयार होतील. तर याच्यामधले समजा हे 2 पॉईंट्स मी जॉईन केले, ठीक आहे, तर एक तयार होईल. त्याच्यानंतर हे 2 जॉईन केले तर दुसरी लाईन तयार होईल, हे 2 तिसरी, देन अशा तुम्ही ट्राय करा आणि सांगा किती लाईन्स तयार होतात ते. ठीक आहे. वन अँड द ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी 2 डिस्टिंक्ट पॉईंट. म्हणजे कोणत्याही 2 पॉईंट्सना घेऊन तुम्ही फक्त एकच लाईन काढू शकता. लक्षात येत आहे, कोणतेही 2 पॉईंट त्यांना धरून तुम्ही एकच लाईन काढू शकता. आणि लाईन म्हटलं की ती सरळ रेषेत आली पाहिजे. ठीक आहे. देन विच 3 or more of these 9 points lie on a straight line. म्हणजे कोणत्या 3 किंवा जास्त अशा हे 9 पॉईंट्स यूज करून स्ट्रेट लाईन ज्या आहेत त्या कोणत्या आहेत ते त्यांनी विचारले. 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. आता बघा इथे जर तुम्ही पाहिलं ना 1, 2, 3 and 4 4 डॉट आहेत, बरोबर. तर ह्या एकाच रेषेवर तुमच्या लाईन किती तयार होणार आहेत, 3 लाईन तयार होणार आहेत, बरोबर. हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, ही एक लाईन, त्याच्यानंतर हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, ही दुसरी लाईन, आणि नंतर हा आणि हा पॉईंट, ही तिसरी लाईन. अशा तुमच्या 1, 2 and 3 3 लाईन्स तयार होणार आहेत, बरोबर. मग ज्या वेळेस 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट्स जोडून तुमच्या सिंगल स्ट्रेट लाईन, म्हणजे ही आता सिंगल स्ट्रेट लाईन झाली की नाही,
हिला स्ट्रेट म्हणतात, जी सरळ रेषेत जाते, राईट. मग त्यावेळेस त्याला काय म्हणतात, कोलिनियर पॉईंट्स. काय म्हणतात, कोलिनियर पॉईंट्स. जेव्हा अनेक 3 किंवा 3पेक्षा जास्त डॉट्स, 3पेक्षा जास्त पॉईंट्स हे एकाच रेषेत तुमच्या येतात, कळतंय, तेव्हा त्याला कोलिनियर पॉईंट्स असं म्हणतात. ठीक आहे. आपण या चॅप्टरमध्ये आलेले पॉईंट्स जे आहेत ते पुन्हा रिपीट करणारच आहोत. ओके. त्याच्यानंतर ऑफ दिस 9 पॉईंट्स नेम एनी 3 or more पॉईंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन. आता त्यांनी सांगितलं की याच्यामधले, या 9 पॉईंट्समधले असे कोणते पॉईंट्स आहेत जे त्या सेम लाईनमध्ये येत नाही आहेत. ठीक आहे, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. देन पॉईंट्स विच डू नॉट लाय ऑन दी सेम लाईन आर कॉल्ड नन कोलिनियर पॉईंट्स. म्हणजे जे पॉईंट त्या लाईन्समध्ये येत नाही आहेत त्याला आपण म्हणतो नन कोलिनियर पॉईंट्स, आणि जे एका सरळ रेषेत, एका स्ट्रेट लाईनमध्ये येतात त्याला आपण म्हणतो कोलिनियर पॉईंट्स. ओके. ह्या 2 गोष्टी इथे क्लिअर झाल्या. त्याच्यानंतर लेट्स लर्न. आता नेक्स्ट बघूया प्लेन्स. ओके. प्लेन्स म्हणजे काय बघा, इथे आपल्याला सांगितलं लुक ॲट द पिक्चर्स, व्हॉट काइंड ऑफ सरफेस डू यू सी. आता इथे तुम्हाला पिक्चर्स दिसत आहेत, काही टेबल आहे, एक ब्लॅकबोर्ड आहे, त्याच्यानंतर LPG सिलेंडर आहे. ओके. सो इथे बघा, व्हॉट काइंड ऑफ सरफेस डू यू सी, तुम्हाला कोणत्या प्रकारचं इथे सरफेस दिसतं आहे ते तुम्हाला सांगायचं. टेबलचं आपल्याला फ्लॅट सरफेस दिसतं आहे, प्लेन सरफेस दिसतं आहे, राईट. तिथेच जर सिलेंडरचं म्हणाल तर ते गोलाकार सरफेस आहे. ओके. आणि इथे सुद्धा तुम्हाला सरफेस जे आहे ते कसं दिसतं आहे, उभं दिसतं आहे. ओके, पण ते प्लेन आहे. ठीक आहे. द सरफेस इन द फर्स्ट 2 पिक्चर्स आर फ्लॅट. पहिल्या 2 पिक्चरमधलं जे सरफेस आहे ते कसं आहे, फ्लॅट आहे, राईट. ईच फ्लॅट सरफेस इज अ पार्ट ऑफ ॲन इन्फिनाईट सरफेस. ओके. म्हणजे प्रत्येक फ्लॅट सरफेस जो पार्ट आहे तो कसा आहे, इन्फिनाईट सरफेस आहे. ओके. इन्फिनाईट म्हणजेच मगाशी मी सांगितलं मोजता न येणारं असं. ठीक आहे. त्याच्यानंतर इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. मॅथमॅटिक्समध्ये असे जे फ्लॅट सरफेस आहेत त्यांना काय म्हणतात, प्लेन. ओके. देन द नेम ऑफ द प्लेन इन द पिक्चर इज H. ओके. अँड इवन आता हा पिक्चर तुम्हाला इमेज दिसते त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले. ठीक आहे. तर इथे हा जो सरफेस दिसतोय आपल्याला, पृष्ठभाग जो दिसतोय तो कसा आहे, तो प्लेन आहे, आणि त्याला नाव काय दिलं त्यांनी, H असं नाव दिलं आहे. ओके. इवन दो वी ड्रॉ अ सुटेबली स्मॉल फिगर ऑफ द प्लेन, इट ॲक्च्युअली एक्सटेंड्स इन्फिनाइटली ऑन ऑल साइड्स. म्हणजे जरी आपण या प्लेनमध्ये स्मॉल फिगर जरी आपण घेतलं तरी ते इन्फिनाइट ऑन ऑल साईड, म्हणजे ते प्रत्येक बाजूला तुम्ही वाढवू शकता, राईट. देन एरोज आर ड्रॉन टू शो दॅट द प्लेन एक्सटेंड इन्फिनाइटली इन ऑल डायरेक्शन. हे जे ॲरो तुम्हाला इथे दिसत आहेत ना, हे काय दर्शवत आहेत की हा जो सरफेस आहे हा तुमचा इथपर्यंतच सीमित नाही आहे. ठीक आहे. तर तो तुम्ही वाढवू शकता, कोणत्याही बाजूने तो तुम्ही वाढवू शकता, असे हे ॲरो दर्शवतात. ठीक आहे. म्हणून हा ॲरो काढला आहे. जसं आपण लाईन सेगमेंटमध्ये पाहिलं की लाईन जी आहे ती तुमच्या पर्टिक्युलर एका पॉईंटपासून ते पर्टिक्युलर दुसऱ्या पॉईंटपर्यंत ती लाईन सेगमेंट आहे. ओके. पण जेव्हा ती लाईन त्या सेगमेंटपासून म्हणजे त्या 2 पॉईंट्सपासून पुढे वाढवली जाते त्यावेळेस कसं ॲरोचं साईन दिलं जातं, राईट. म्हणजे ती कुठपर्यंतही तुम्ही ती वाढवू शकता. ठीक आहे. त्याची नो लिमिट, राईट. तसं इथे तुम्हाला दिलं आहे की जो सरफेस आहे तुमचा, जो पृष्ठभाग आहे तो तुम्ही कोणत्याही बाजूने वाढवू शकता. ओके. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं आहे, हावेवर these arrows are often omitted for the sake of convenience. म्हणजे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार कोणताही भाग जो आहे ॲरोचा तो तुम्ही ओमिट करू शकता. ओके. जसं मी सांगितलं तुम्हाला, सपोज एका बाजूने जर त्याला वाढवायचं असेल तर एका बाजूने तुम्ही वाढवू शकता. ठीक आहे. तर त्या प्रकारे. त्याच्यानंतर पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन्स म्हणजे काय, ठीक आहे. आता इथे बघा, पॅरलल लाईन्सच्या इथे तुम्हाला तुमच्या नोटबुकचं जे पिक्चर आहे ते तुम्हाला इथे दिलं आहे. नोटबुक्समध्ये कसं असतं, तुमच्या ज्या लाईन्स असतात त्या कशा असतात, त्या समांतर असतात, बरोबर. म्हणजे असं नाही आहे ना की एक ओळ मोठी आहे तर एक ओळ छोटी आहे, असं नसतं, बरोबर. त्याच्यामुळे त्यांना आपण पॅरलल लाईन्स असं म्हणतो.
ठीक आहे. बघा, लुक ॲट दिस पेज फ्रॉम अ नोटबुक. इन दिस पेज अ पार्ट ऑफ अ प्लेन, ओके, म्हणजे इन दिस पेज अ पार्ट ऑफ अ प्लेन. इफ वी एक्सटेंड द लाईन दॅट रन साईडवे ऑन द पेज, विल दे मीट ईच अदर समहाव समवेअर. म्हणजे जर समजा आपण या पेजेसमधले एखादी लाईन वाढवली तर ते कुठेही एकमेकांना मिळण्याची शक्यता आहे का? नाही. ओके, कारण या ज्या लाईन्स आहेत त्या कशा असतात नोटबुकमधल्या. आता इथे मी तुम्हाला नोटबुक दाखवते बघा. ही बघा, ही नोटबुक तुम्हाला दिसते. तर या नोटबुक्समधल्या लाईन्स बघा कशा आहेत, पॅरलल आहेत की नाही, म्हणजे समांतर आहेत की नाही. ही लाईन आहे, तेवढीच खालची लाईन आहे, तेवढीच त्याच्या खालची लाईन आहे, म्हणजे ते अंतर जे आहे ना ते समान आहे. ठीक आहे, ते कुठेही मिसमॅच झालेलं नाही आहे. कळतंय? यालाच आपण म्हणतो पॅरलल लाईन. म्हणजे दोन रेषा, ही रेषा तुम्हाला दिसते आणि खालची रेषा, दोन्ही रेषांच्या मधलं जे अंतर आहे ते कसं आहे, सेम आहे, समान आहे. ठीक आहे, आणि म्हणून त्याला आपण पॅरलल लाईन्स असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला काय सांगितलं, नाव आय नो लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू ईच अदर. म्हणजे ज्या रेषा या एका पृष्ठ समान भागावर या समान असतात पण त्या एकमेकांना छेदत नाही, एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. ओके, आता छेदणं म्हणजे काय तर बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. सी, हा पॉईंट आहे, त्याच्यानंतर हा एक पॉईंट आहे. ठीक आहे, ही तुमची एक लाईन झाली. माझी आता इथे प्रॉपर लाईन नाही येणार. ओके, ही तुमची एक प्रॉपर लाईन झाली. ठीक आहे, आता ह्या पॉईंट, ह्या रेषेमधून समजा ही एक रेष केली तर ठीक आहे, तर याला छेदणं असं म्हणतात. ओके, या रेषेने काय केलं आहे, या एका रेषेचं दोन भाग केलेत, बरोबर. तर हे छेदतायत का तर नाही. कळालं? म्हणून म्हटलं आहे की तुमच्या नोटबुक्समधल्या ज्या लाईन्स आहेत त्या कशा आहेत, त्या पॅरलल आहेत, त्या समान आहेत, त्या समांतर आहेत. ठीक आहे, समान, एक डिस्टन्स जे आहे ते सुद्धा इक्वल आहे आणि त्या एकमेकांना छेदत नाही आहेत, एकमेकांच्या मधून जात नाही आहेत. ओके, जसं ही समजा आडवी लाईन आहे तर याच्यामधून एखादी अशी लाईन जाते आहे का? नाही. ओके, यालाच म्हणतात इंटरसेक्ट. इंटरसेक्ट म्हणजे छेदणं. ठीक आहे, ओके, म्हणून इथे म्हटलं आहे लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू ईच अदर. ठीक आहे, आता इथपर्यंत आपण रिवाईज करूया. इथपर्यंत आपण काय काय बघितलं तर सुरुवातीला आपण पाहिलं इथे पॉईंट्स म्हणजेच स्मॉल टायनी डॉट्स. ओके, सेकंड याच्यात आपण पाहिलं लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे तुम्हाला सांगितलं जेव्हा दोन पॉईंट मिळून एक रेषा तयार होते तेव्हा ते लाईन सेगमेंट. ठीक आहे, आणि ती रेषा जेव्हा पुढे वाढवली जाते तेव्हा आपण त्याला लाईन्स असं म्हणतो. ठीक आहे, फक्त लाईन्स. ओके, आणि लाईनचं सिम्बॉल काय आहे तर एल, स्मॉल लेटरमध्ये एल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं एंड पॉईंट्स. जे ॲरो आहेत त्या ॲरोने काय दर्शवतं, एंड पॉईंट्स. ओके, हे कळालं तुम्हाला. त्याच्यानंतर आपण रेज पाहिले. रेजची जेव्हा आपण रेजबद्दल जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण ते रेज कोणत्या दिशेने वाचतो तर ते वन डायरेक्शन आहे, ज्या दिशेने ते जातात त्या दिशेने ते वाचले जातात. जसं पी पासून रेज स्टार्ट होत आहे. ओके, म्हणून हे, आणि क्यूपर्यंत आहे तर म्हणून हे पी क्यू, रे पी क्यू. ओके, आणि हे सुद्धा कुठपर्यंतही जाऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इथे ॲक्टिव्हिटी पाहिली की एकाच पॉईंट्सपासून अनेक अशा रेषा त्या पॉईंट्सपासून आपण काढू शकतो आणि त्यालाच आपण कॉन्क्रंट लाईन असं म्हणतो. आणि ज्या पॉईंटमधून त्या रेषा जातात त्याला आपण पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स असं म्हणतो. ओके, नंतर आपण पाहिलं इथे इथे आपण कोलिनियर पॉईंट्स पाहिले. ठीक आहे, आणि नन कोलिनियर पॉईंट्स पाहिले. कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय तर 3 किंवा जास्त डॉट्स ह्या सरळ रेषेत जेव्हा येतात तेव्हा आपण त्याला कोलिनियर पॉईंट्स असं म्हणतो. आणि जेव्हा त्या सरळ रेषेत येत नाहीत तेव्हा आपण त्याला कोलिनियर पॉईंट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर इथे आपण प्लेन सरफेस पाहिलं. ओके, नंतर आपण इथे पॅरलल लाईन्स पाहिलं. ठीक आहे, प्लेन सरफेसमध्ये हे जे ॲरो आहेत ते काय दर्शवतात तर हे कुठपर्यंतही जाऊ शकतात.
नो लिमिट. ओके. नंतर इथे आपण पॅरलल लाईन बघितलं. एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल इज युअर नोटबुक, राईट. आता आपण पुढे बघूया काय सांगितलं ते. ओके. सो फ्रेंड्स, पुढे बघा आपल्याला काय सांगितलं आहे. राईट द प्रॉपर टर्म इंटरसेक्टिंग लाईन और पॅरलल लाईन्स इन ईच ऑफ द एम्प्टी बॉक्सेस. आता इथे तुम्हाला इंटरसेक्टिंग लाईन्स कोणत्या आहेत आणि पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत हे तुम्हाला सांगायचं. ठीक आहे. तर बघा, मगाशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. आधी आपण पॅरलल लाईन शोधूया. पॅरलल लाईन्स तुमची ही आहे, राईट, कारण या दोन्ही समांतर आहेत, बरोबर आहे की नाही, म्हणून या पॅरलल लाईन्स आहेत, राईट. आणि इंटरसेक्टिंग लाईन्स कोणत्या आहेत, तर हे आहेत इंटरसेक्टिंग लाईन्स. का, तर ह्या दोन्ही रेषा ज्या आहेत त्या एकमेकांना छेदत आहेत. म्हणजे या रेषेमुळे या रेषेचे 2 भाग पडत आहेत आणि या रेषेमुळे या रेषेचे 2 भाग पडत आहेत, राईट. त्यालाच आपण इंटरसेक्टिंग लाईन्स असं म्हणतो की नाही. ओके. सो फर्स्ट जे आपलं आहे ते आहे इंटरसेक्टिंग लाईन्स आणि सेकंड आहे पॅरलल लाईन्स. ठीक आहे, बरोबर कळालं आपल्याला. त्याच्यानंतर खाली बघा, माय फ्रेंड मॅथ्स ऑन द ग्राउंड इन द स्काय. बघा आपल्याला काय सांगितलं आहे. ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द गेम बीइंग प्लेड. आता हा जो गेम आहे खो खोचा गेम आहे, बरोबर, तर तो ऑब्झर्व करायचा आहे. आयडेंटिफाय द कोलिनियर प्लेयर्स, नॉन कोलिनियर प्लेयर्स, पॅरलल लाईन्स अँड द गेम. आता याच्यामध्ये बघा, जे खेळाडू असतात ते समान अंतर ठेवून बसलेले असतात, बरोबर. कोणी कोलिनियर प्लेयर्स आहेत. कोलिनियर म्हणजे कोण, एक ह्या दिशेने बघतोय तर हा सुद्धा याच दिशेने बघतोय, राईट. तर हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर नॉन कोलिनियर प्लेयरसुद्धा याच्यात आहेत, बरोबर. म्हणजे हे दोघं बघा इथे पळत आहेत. ओके. नंतर पॅरलल लाईन्स म्हणजे आत्ताच बघितलं आपण की हे समान अंतराने बसलेत आणि म्हणून ह्यांच्यामधून यांना जर गृहीत धरलं तर म्हणजे लाईन्स आपण हे केले तर ते पॅरलल लाईन्समध्ये बसलेले आहेत. ओके. आणि सरफेस जो आहे तो प्लेन आहेच, राईट, म्हणून त्यांनी प्लेनसुद्धा म्हटलं आहे. त्याच्यानंतर इन जानेवारी वी कॅन सी द कन्स्टलेशन ऑफ ओरिजन इन द ईस्टर्न स्काय. आफ्टर 7 in the evening, then it moves up to slowly in the sky. आपल्याला संध्याकाळच्या 7 नंतर आपल्याला आकाशात काय दिसतात, तारे दिसतात, बरोबर. देन इट मूव्ज अप स्लोली इन द स्काय. ते हळूहळू आकाशात जातात. कॅन यू सी द 3 कोलिनियर स्टार्स इन दिस कन्स्टलेशन. तुम्हाला 3 असे कोलिनियर स्टार दिसत आहेत का इथे बघा इमेजमध्ये. 3 कोलिनियर स्टार जे आहेत ते आपल्याला इथे दिसून येतात, राईट. डू यू ऑल्सो सी अ ब्राईट स्टार ऑन दी सेम लाईन सम डिस्टन्स अवे. तुम्हाला इथे ब्राईट स्टारसुद्धा दिसत आहेत जे बाजूला आहेत. ओके. सो हा जो फर्स्ट आपला लेसन होता कन्सेप्ट इन जॉमेट्री हा इथेच कंप्लीट झालेला आहे. याचा जो प्रॅक्टिस 1 जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे. त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला जर याच्यात काही क्वेरीज असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.